कुर्ल्यामधील बस अपघातामध्ये जवळजवळ 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 30 ते 40 जे पादत्राणी जे रस्त्याच्या कडेने चालत होते ते जखमी आहेत। कलिनाचे आमदार संजय पोतनीस यांनी त्या जखमींची भेट घेतलेली आहे। सर, कालचा जो अपघात झाला त्यानंतर आताची काय परिस्थिती आहे? तुम्ही मृतांच्या नातेवाईकाला आणि जे जखमी आहेत त्यांना भेट गेली, काय चर्चा झाली त्यांची? काल रात्री अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो होतो त्यावेळची परिस्थिती आता परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। काल जेव्हा आम्ही प्रथमच हॉस्पिटलमध्ये आलो रात्री तेव्हा भयानक परिस्थिती होती। कोणाचं काय, कोण काय लागलं आहे, किती लागलं आहे, काय लागलं आहे हे सुद्धा काय कळत नव्हतं, कारण गर्दी एवढी प्रचंड होती की पेशंटना ट्रीटमेंट करताना सुद्धा त्रास होत होता। त्यामुळे आम्ही क्रिटिकल कंडिशन असलेल्या लोकांना प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केली आणि काही लोकांना सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। त्यामुळे इकडचा लोड जो आहे तो कमी झाला आणि इकडच्या पेशंटची चांगल्या पद्धतीने मला वाटतं ट्रीटमेंट झाली। दुर्दैवाने इथे यायच्या अगोदरच 3 मृत्यू झाले होते आणि इकडे आल्यानंतर एक चौथा मृत्यू इथे आमच्या समोरच झाला रात्री। आणि एक पेशंट आम्ही जे हबीब हॉस्पिटलमध्ये 7 पेशंट ॲडमिट केले होते त्यापैकी एकाचा मृत्यू रात्री 1 वाजता झाला। असे हे 5 मृत्यू आमच्या समोरच झालेले आहेत। आज आम्ही सकाळी जेव्हा इकडे भेट द्यायला आलो त्यावेळेस एक छोटी लहान 4 वर्षाची बाळसुद्धा याच्यामध्ये अपघाताने हे झालेली आहे, अपघाताने त्यांचा जखमी झालेला आहे। त्या डोक्याला मार लागले, परंतु कुठे जीविताला हानी होईल असं काही नाही आहे। इकडचे 7चे 7 पेशंट चांगले आहेत। फक्त एक पेशंटचे छातीचे रिब जे आहे ते फ्रॅक्चर असल्याकारणाने त्यांना आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जसलोकमध्ये ॲडमिट करण्यात येणार आहे। राहतो प्रश्न हबीबमध्ये कुठचाही सिरियस पेशंट नाही। सायन हॉस्पिटलला मी आता चाललो आहे तिकडे। दुसरं 7 हिलला मला वाटतं पोलिसच सगळे भरती आहेत, त्याच्यात पण काय मोठं म्हणजे जीविताला धोका असेल तर कोणी पेशंट नाही। भविष्यात मला ह्या अपघाताबद्दल बोलायचं झालं तर ही संपूर्ण जबाबदारी BSTने नियुक्ती केलेल्या कॉन्ट्रॅक्टरची आहे। कारण BST ही मुंबईमध्ये दाटीवाटीच्या वस्तीमध्ये ट्रॅफिकमध्ये चालत असते आणि अत्यंत या मुंबईची लाईफलाईन समजणाऱ्या BSTमध्ये आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात गंभीर घटना आहे। आत्तापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत अशा, परंतु एखाद दुसरा सोडला तर म्हणजे मला वाटत नाही की एवढा मोठा अपघात कधी झालेला आहे। बसचं नियंत्रण सुटले अशी घटना एकही नाही। कारण BSTचं नियोजन जे आहे आणि BSTची कामगाराची निवड करण्याची पद्धत जी आहे एकदम चांगली आहे। एखाद्या ड्रायव्हरची नियुक्ती करत असताना जवळजवळ 3 महिने त्यांना ट्रेनिंग दिलं जातं दिंडोशीला आणि त्याच्यानंतर त्याला कामावर रुजू करण्यात येतं। त्यामुळे अपघात ड्रायव्हरकडून होणं हे क्वचित घडत असतं स्वतःच्या चुकीमुळे। मी त्या संदर्भातच विचारणार होतो तुम्हाला। कालचा जो ड्रायव्हर आहे त्याच्याबद्दल काही धक्कादायक माहिती समोर येत आहे की तो पहिल्यांदाच गाडी चालवत होता आणि जवळजवळ 50-60 प्रवासी त्या गाडीमध्ये बसतात। अशा 50-60 प्रवासी आणि रस्त्यानं चालणाऱ्यांचा जो जीव आहे तो धोक्यात टाकून अशा नवख्या ड्रायव्हरच्या हातात देण्यात येतोय। मुंबईकरांचा जीव धोक्यामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे का? म्हणून BSTकडे आणि सरकारकडे माझी एकच मागणी आहे की मी BSTचा 2 वेळा चेअरमॅन होतो। माझी एकच अशी मागणी आहे, जे लोक विश्वासाने बसमध्ये बसतात या मुंबईच्या BSTमध्ये ते ड्रायव्हरवरती विश्वास ठेवून बसतात आणि शासनाला किंवा BSTला आउटसोर्सिंग करायचं असेल नक्की करावं त्यांनी, त्याच्याबद्दल आमचं काय आक्षेप नाही। परंतु ज्यांच्या हातात स्टेअरिंग असतं, ज्यांच्या हातात 60 लोकांचा जीव त्यांच्या हातात असतं असा ड्रायव्हर तर निदान BSTने स्वतःचा ठेवावा। त्याला व्यवस्थित ट्रेनिंग देण्याची क्षमता BSTकडे आहे, बाकी कोणाकडे नाही। त्यामुळे ड्रायव्हरची तरी नियुक्ती ही BSTच्या माध्यमातून व्हावं, BSTचीच असावी असा माझा आग्रह असेल। आणि राहतो प्रश्न 332चा जो काल अपघात झाला, मुंबईतल्या जेवढ्या बसेस आहेत जवळजवळ 4,500 बसेस आहेत त्यापैकी सगळ्यात बिझी रूट 332चा आहे। अंधेरी ते कुर्ला या बिझी रूटवरती अनेक तऱ्हेची अडथळे आहेत, ट्रॅफिक आहे, छोट्या गल्ल्या आहेत। अशा ठिकाणी बस चालवणारा हा ड्रायव्हर खरोखर अनुभवी पाहिजे आणि अनेक वर्षात त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि चांगला तंदुरुस्त असला पाहिजे।
त्यामुळे अशा ह्या 32वरती नियुक्ती करताना जो हलगर्जीपणा कॉन्ट्रॅक्टरने केला आहे नक्की त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट त्याचा रद्द व्हायला पाहिजे. अशी पण चर्चा होती की ड्रायव्हरने धूम्रपान केलेलं होतं, व्यसन केलेलं होतं. त्या संदर्भात आपण काही माहिती घेतली का? त्याची काही शहानिशा झाली? आताच पोलीस स्टेशनशी मी संपर्क केला होता, सिनियरना भेटलो होतो मी आणि आता मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसुद्धा भेटायला जातो आहे. कारण शेवटी जेव्हा अपघात झाला तेव्हा आजूबाजूला भयंकर ट्रॅफिक होतं आणि अनेक गाड्या तिकडे पार्किंग केलेल्या होत्या, त्यामुळे जास्त नुकसान झालेलं आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या आता सिनियरची सुद्धा भेट झाली. त्यांच्याकडे रिपोर्ट असा आहे की त्याने अल्कोहोल तर घेतलं नव्हतं, पण त्याचा हलगर्जीपणा जर असेल तर त्याची कारवाई ती नक्की करणार आहेत. त्यामुळे सध्या तरी आजच्या पोझिशनला, आजच्या कंडिशनला कोणाचं काही चुका झाली हे सांगणं कठीण आहे, परंतु आपण जर अंदाज घेतला तर सर्वस्वी ड्रायव्हरची चुकी आहे. शेवटचा प्रश्न, ज्या गाड्यांचं नुकसान झालं आहे, ज्या ॲटो, ज्या मोटरसायकल, अनेक जण मध्यमवर्गीय 1-1 रुपया जमा करून त्या गाड्या घेतात. जीवितहानी तर झाली, सोबत ज्यांची जीवितहानी झाली नाही त्यांच्या वस्तूंचं पण नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात काय भूमिका असणार? बघा, गाडी 2 व्हीलर असू दे नाही तर 4 व्हीलर असू दे, ह्या गाड्यांचा इन्शुरन्स तर असतोच. इन्शुरन्स नसेल तर मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यासाठी विचार नक्की केला जाईल, पण इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स कंपनी त्यांचे नुकसान भरपाई देणारच आहे. आणि शासनाने सुद्धा, मुख्यमंत्र्यांनीसुद्धा काल जाहीर केलेलं आहे की ज्यांचे डेथ झाले त्यांना 5 लाखाची मदत आणि उपचारासाठी जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च BST आणि महानगरपालिका करेल. खरं तर हे आमदार होते संजय पोतनीस साहेब, यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. कॅमेरा पर्सन नागनाथ सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.